नमस्कार. तर कोझी काउंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काय वाटतं तुम्हाला आजची रेसिपी सासूबाईंना आमच्या आवडली असेल की नसेल? नो बेसन, नो ताक, ओन्ली दहीची कढी. तर हे आहे आपलं इनोसंटचं दिसणारं दही. त्या बिचाराला माहीत पण नाही आहे की आज त्याच्यासोबत काय होणार आहे. तर हे आहे आपलं टेक्नॉलॉजी. तर यामध्ये थोडं पाणी मिसळून आपण दही थोडंसं पातळ करून घ्यायचं, जास्त नाही. चला तर मग आता बाकीची तयारी करून घेऊयात. तर कटिंग स्किल पण दाखवूयात आपले थोडेसे. तर आता आपण घेणार आहोत हिरवी मिरची, ज्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहेत. मी नेहमी मिक्सरऐवजी खलबत्ता प्रेफर करते, कारण की त्यामध्ये स्वाद आणि टेस्ट त्याची अशी टिकून राहते. तर यामध्ये आपण घेतलं आहे जिरे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे मीठ, हळद. हे असं शानपणा करत होते मी, नंतर लक्षात आलं की कढापा तुटेल म्हणून खाली घेतलं गपगुमान. मग आता असं फाईन पेस्ट करून घेतली आहे. आता तर साहित्यावर एकदा आपण नजर टाकूया. जे जे लागणार आहे ते साहित्य सगळं काढून घेतलं आहे. चलो तर आता आपण गॅस सुरू करूयात. और सेनापती हमारा शस्त्र कहा है. तर चिमणी पण आता आपण चालू करून घेऊयात. तर यामध्ये टाकलं आहे तेल. आता मोहरी अशी तडतडली की जिऱ्याला डान्स करायला टाकायचं आतमध्ये. तर त्यामुळे टाकलं आपण हिरव्या मिरच्या, ते वाटण, कढीपत्ता. तर यात आता आपण टाकणार आहोत कांदा. तो छान असा परतून घ्यायचा. परत आपण यामध्ये टाकणार आहोत एक छोटा चमचा हळद. ते पण मस्त अशी परतून घ्यायची आणि हे पातळ केलेलं दही यामध्ये फोडणी द्यायची. बघा कशी छान अशी फोडणी बसली आहे. आणि कढीला असं ढवळत राहायचं, जेणेकरून कढी तुमची फुटणार नाही, कारण की उकळी आली की कढी फुटून जाते. तर यामध्ये टाकणार आहोत आपण फ्रेश अशी कोथिंबीर. आणि फायनली आता आपलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जाणार आहे यात, म्हणजे गुळाचा खडा. याने खरंच एकदा ट्राय करून बघा, खूप छान अशी चव येते त्याला, आंबट गोड अशी. तर तयार आहे आपली कढी. तर चला आपले आजचे जज त्यांना टेस्ट करायला देऊयात. काय वाटतं, काय असेल रिॲक्शन? कैसे है? कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है.